ऑपरेशन प्रहार, मूर्तिजापूर पोलिसांची धडक कारवाई, अवैध देशी दारू साठ्यासह 1.20 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक अटकेत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे शहर पोलिसांनी ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत अवैध देशी दारू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दारू साठा आणि वाहनासह तब्बल 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सविस्तर वृत्त असे आहे की 24 जुलै रोजी पेट्रोलिंग करत असताना मूर्तिजापूर शहर पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की एका मारुती ओमनी वाहनातून कारंजा बायपास मार्गे अवैध देशी दारूची वाहतूक केली जाणार असल्याची पक्की टीप पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत सापळा रचला आणि संशयित वाहन अडवले. पोलिसांनी या वाहनाची कसून झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारूचे 500 सीलबंद पाऊच आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी दारूचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती ओमनी असा एकूण 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला. या प्रकरणी आकाश शिवप्रसाद तिवारी वय 32 वर्ष राहणार नवीन घरकुल जुनी वस्ती मूर्तिजापूर या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानखडे, सुरेश पांडे, नंदकिशोर टिकार, सचिन दांदळे, गजानन खेडकर, सचिन दुबे, नामदेव आडे आणि रोशन लडके यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन दांदळे हे करीत आहेत. मोहम्मद रिजवान सिद्दीकी, उपसंपादक, इंडिया न्यूज